हॅलो. अहो, तुम्ही अभ्यासाचं भोंगा ऐकले का हो कधीतरी? हां, डिजिटल डिटॉक्स. हो, मी ऐकले नाही, पाहिले पण. हां, सांगली जिल्ह्यात कवठेमहांकाळ म्हणून एक तालुका आहे. ते तालुके काही गावांनी ही प्रथा चालू केलेली आहे. रोज 4 तास टी व्ही मोबाईल सगळं बंद, कोणी नाही चालू ठेवणार. हे आजकाल नाही, 3 वर्षापासून चालू आहे. हां, संध्याकाळी 7 ते 9 आणि सकाळी 5 ते 7. सकाळी 5 वाजता भोंगा वाजतो, सगळी मुलं अभ्यासाला बसतात. संध्याकाळी 7 वाजता भोंगा वाजला की कुठे खेळात असू देत, काही असू देत, मुलं चटकन घरी येतात आणि अभ्यासाला बसतात. आणि ते अभ्यासाला बसलेल्या वेळेला, म्हणजे ह्या अभ्यासाच्या वेळेत घरातला कोणीही सदस्य मोबाईल नाही बघणार, टी व्ही नाही चालू असणार, सगळं काही बंद. अगदी अभ्यास की अभ्यास मुलांचा. ह्याच्यामुळे खूप फरक पडले माहीत आहे का तुम्हाला? 10वी-12वीला तरी मुलांचे मार्क वाढलेलेच आहेत. नीट, IIT सारखले परीक्षेतनं मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे. किती तरी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समधनं सुद्धा मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे. गावातले सरपंचही हा कार्यक्रम चालू केला आणि सगळे गावातले लोकांनी त्यांना सहकार्य केलं. आपण म्हणतो मुलं अभ्यास करत नाही, मुलं अभ्यास करत नाही म्हणून. त्यांचे अभ्यासासाठी आपण मोठ्यानी, समाजानं सगळ्यांनी सहकार्य केलं का नाही, आपली मुलं नक्की अभ्यास करतील. आणि त्याचं आपण आता हे अभ्यासाचा भोंगा आणि त्याचे इफेक्ट्स दिसायला लागलेत. खूप खूप छान झालेला आहे. प्रत्येक मुलाचे मार्क वाढलेले आहेत, मुलांचे सिलेक्शन व्हायला लागलेले आहेत सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये वगैरे. हे खूप चांगलं झालं आहे. मला वाटते आपण सर्वांनी हे आदर्श म्हणून सांगली जिल्ह्याचे कवठेमहांकाळ तालुक्यातले गावांचं घ्यायला पाहिजे.